पोट साफ होत नाही हे असं बरेच जणांना होत असतं. याच्यामध्ये काही कारण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आहारामध्ये फायबरचं प्रमाण खूप कमी असणं, म्हणजे जवळजवळ नसणंच. म्हणजे अनेक जणांना मी पाहतो सवय असते की फक्त चपाती आणि भाजी खायची किंवा डाळ आणि भात खायचा, पण याच्यामध्ये फायबर बरेच वेळेला काहीही ऍड केले जात नाही, त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे दिनचर्या जी असते ना, ती अशी असते की शारीरिक श्रम 0, त्याच्यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल शारीरिक श्रम नसल्या कारणाने डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे आजार होतात, पण नाही. शारीरिक श्रम नसल्या कारणाने पोटाच्या सुद्धा मसल जे असतात, म्हणजे आतड्याचे ज्या मसल असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा शिथिलता येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही. अनेक वेळेला बघा असं होतं की आपण चालत राहिलो की अचानक संडासाचा वेग येतो आणि मग आपलं पोट साफ होतं. त्याचबरोबर शरीराला व्यवस्थित पद्धतीमध्ये ऑइलिंग नसतं केलेलं. ऑइलिंग म्हणजे काय की आहारामध्ये अनेक वेळेला विदाऊट ऑइल आहार घेण्याची सध्या सवय झालेली आहे. का तर त्याच्याने फॅट वाढतं म्हणून. बघा कसं असतं की प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात ठेवणं गरजेचं असतं. अति प्रमाणात जर स्निग्ध पदार्थ घेतले किंवा ऑइली फूड घेतलं तर त्रास होणार आहे निश्चितच, पण आहारामध्ये काही प्रमाणात तरी ऑइल असणं गरजेचं आहे की ज्याच्याने पचनाला जरा हेल्प होईल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. जेवणाच्या वेळा पूर्णपणे चुकलेल्या असतात. कधीही जेवण केलं जातं, वेळ व्यवस्थित नसते, त्यामुळे आतड्यांना समजतच नाही की नक्की पचन कधी करायचं. सिक्रेशन्स जे डायजेस्टिव्ह ज्यूस जे सिक्रेशन्स होत असतं ते कधी करायचं, कुठल्या वेळेला करायचं हे मेंदूला समजत नाही आणि त्यामुळे गडबड होते आणि अपचन होतं आणि हे अपचन झाल्या कारणाने कॉन्स्टिपेशन होतं. अनेक वेळेला असं होतं की आपल्याला भूक लागलेली असते पण आपण त्यावेळेला खात नाही आणि भूक मेली की मग आपण खातो. अशा वेळेला प्रॉब्लेम हा होतो की ज्या वेळेला आपल्या मेंदूला वाटतं की भूक लागलेली आहे, आता खाणार आहे, तर त्यावेळेला तो आपल्या पोटामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करतो आणि जे आपण अन्न खातो त्या डायजेस्टिव्ह ज्युसेसने अन्न पूर्णपणे डायजेस्ट होऊन जातं. पण ज्या वेळेला आपण ही भूक मारतो आणि नंतर ज्यावेळेला भूक निघून जाते मग आपण खातो, त्यावेळेला या डायजेस्टिव्ह ज्युसेसचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळे अजीर्ण होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि हे अजीर्ण झाल्या कारणाने सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो की तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. कारण जोपर्यंत आपले जे लहान आतडं असतं त्यामध्ये पूर्णपणे डायजेशन होत नाही तोपर्यंत ते अन्न पुढे ढकललं जात नाही, त्यामुळे मलप्रवृत्ती होत नाही. तिसरा प्रकार असा असतो की आपलं जे मोठं आतड असतं त्यामध्ये वॉटर ऍब्झॉर्प्शन जो प्रकार असतो, म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये पाणसर प्रमाण असतं आणि मग मोठ्या आतड्यामध्ये ज्या वेळेला ते जाऊन शेवटी मल तयार होतं तोपर्यंत वॉटर ऍब्झॉर्प्शन जो प्रकार असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो आणि त्यामुळे स्टूल जे असतं ते हार्ड होतं. आता हे कडक संडास ज्या वेळेला होतं, संडासामध्ये वृक्षता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. आता आपण डायरेक्ट बघूया की 3 प्रकार असतात कॉन्स्टिपेशनचे. सगळ्यात पहिला प्रकार नीट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला 72 तास संडासला होत नाही आणि त्यानंतर कडक संडासला होते त्यावेळेला त्याला कॉन्स्टिपेशन असं डायग्नोसिस केलं जातं. तुम्हाला जर तसं होत नाही आहे, तुम्हाला एक दिवस आड करून संडासला होत आहे, तर कदाचित तुमची ही प्रकृती असण्याची शक्यता आहे की जे तुम्हाला लहानपणापासूनच आहे, त्याची चिंता करायची गरज नाही. या ठिकाणी अनेक जण प्रॉब्लेम करतात की त्यांना वाटतं दररोज पोट साफ होत नाही म्हणून मग ते लॅक्झेटिव्ह मेडिसिन घेतात आणि हे लॅक्झेटिव्ह औषधं घेतल्या कारणाने आतडे आणखीन वीक होऊन जातात. तर यामध्ये पहिला प्रकार असा असतो की कडक संडासला होतं, संडासला गेल्याच्या नंतर खूप जोर लावावा लागतो आणि मग अशा वेळेला संडासाच्या जागी जळजळ होणं, रक्त जाणं, खाज येणं हे प्रकार होतात. ज्या वेळेला असं कडक संडासला होतं त्यावेळेला तुम्ही बस्ती नावाचा जो उपाय असतो पंचकर्मातला तो तुम्ही वैद्यांच्या मार्गदर्शनाने निश्चित करू शकता. जर बस्ती हा प्रकार आपण करतोय, तेलाचा बस्ती असतो, त्याला अनुवासन बस्ती म्हणतात किंवा आपण मात्रा बस्ती म्हणूया. मात्रा बस्ती नावाचा जो प्रकार पंचकर्मातला आहे तो जर तुम्ही केला तर पण तज्ञांच्या
मार्गदर्शनाने, तर तुम्हाला या कडक संडासला होणारं जे कॉन्स्टिपेशन आहे त्याच्यातून सुटका मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. याचबरोबर घरगुती उपाय जर यासाठी करायचा असेल तर 1 चमच तूप आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ जेवणाच्या मध्यभागी घ्या. जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर, दुधाबरोबर, पाण्याबरोबर सकाळी उपाशी पोटीने नाही फायदा होणार. जेवणाच्या मध्यभागी 1 चमच तूप आणि सैंधव मीठ घेतलं तर जे आहाराचं जो तयार होतो किंवा आहार रस जो तयार होतो त्याच्यामध्ये स्निग्धता येते आणि कडक संडास जो होण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं. दुसरा प्रकार असतो की संडासला होते पण ते एकदम चिकट होते. म्हणजे काही जण असं सांगतात की आम्हाला संडासच्या मार्गामध्ये बोट घालून बाहेर काढावं लागतं, एवढं चिकट संडास असतं. आणि हे चिकट संडास ज्यावेळेला संडासच्या भांड्यावरती पडतं त्यावेळेला त्याला भरपूर पाणी टाकून साफ करावं लागतं, त्याच्याशिवाय ते जातच नाही. हा जो प्रकार असतो ना तो प्रकार ह्यामुळे होतो की अनेक वेळेला पोटामध्ये जे बॅक्टेरियाज असतात ह्यांची ओव्हर ग्रोथ होते, त्याला सिबो असं म्हणतात. तर हा जो बॅक्टेरिया असतो ना हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला तर असं चिकट संडासला होऊ शकतं. अशा वेळेला आपल्याला विरेचन नावाचं जे पंचकर्म असतं त्याचा काही प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. पण याच प्रकारामध्ये बस्ती नावाचं जे पंचकर्म असतं त्याचा सुद्धा खूप छान परिणाम होऊ शकतो. मॉडर्न सायन्स मध्ये सिबो ज्यावेळेला होतो, सिबो म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाईन ओव्हरग्रोथ बॅक्टेरिया, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ज्यावेळेला बॅक्टेरियाचा ओव्हरग्रोथ होतो त्यावेळेला असं चिकट संडासला होण्याचा प्रकार जास्त प्रमाणात असतो. त्यावेळेला मॉडर्न सायन्स मध्ये अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकतात पण ते तज्ञांच्या मार्गदर्शनानेच घ्यावे. त्याच्याने या बॅक्टेरियांची जी ओव्हरग्रोथ असते ती कमी केली जाते आणि त्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर चिकट संडासला होत असेल तर त्यावेळेला त्याचं निदान होणं गरजेचं आहे की नक्की ते स्मॉल इंटेस्टाईन ओव्हरग्रोथ बॅक्टेरियामुळे झालेलं आहे का काही आणखीन कारण. यामध्ये आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला चिकट संडासला होतं त्यावेळेला कफाचं प्रमाण शरीरामध्ये खूप वाढलेलं असतं किंवा आतड्यांमध्ये कफाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यासाठी जे उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक उपाय असा आहे की हरडा नावाची जी वनस्पती आहे त्याचं जे फळ आहे त्याचं चूर्ण अर्धा चमच, त्याच्यात बरोबर सुंठचं जे चूर्ण असतं ते पाव चमच आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ असं हे मिक्सचर एकत्र करून जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेतलं तर त्याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण उष्णता बघाल या औषधाची की सुंठ खूप गरम आहे, हरडा सुद्धा गरम आहे, तर घेताना तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे कारण तज्ञांच्या मार्गदर्शनानेच याच्यावरती डोस ठरवला जाणार आहे आणि तुम्हाला तपासल्याच्या नंतर त्याचं योग्य निदान होऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. तिसरा कॉन्स्टिपेशनचा प्रकार हा असतो की संडासला झालंय असं वाटतं पण संडासला गेल्याच्या नंतर होतच नाही, किंवा आपण संडासला जातो पण समाधानच वाटत नाही, म्हणजे अर्ध संडासला होतं अर्ध पोटातच राहतं, आपण बाहेर येतो आणि सतत वाटत राहतं की संडासला झालंय असा प्रकार बऱ्याच वेळेला होत असतो. अशा वेळेला पचन व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे तिन्ही प्रकारचे जे कॉन्स्टिपेशन असतात ना ह्यांना लॅक्झेटिव्ह औषधं अगोदर वापरण्याच्या ऐवजी आपल्याला त्यांचं पचन व्यवस्थित करणं गरजेचं असतं. पचन व्यवस्थित झालं की हे त्रास कमी व्हायला लागतात. तिसरा प्रकार जो मी तुम्हाला सांगितला त्यामध्ये वाताचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा बस्ती हा उपाय जो असतो तो चांगला फायदेशीर ठरू शकतो. असे हे 3 प्रकार असतात कॉन्स्टिपेशनचे आणि तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन हा खूप लांब म्हणजे भरपूर दिवसापासून जर चालू आहे तर तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन घेणं खरंच गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय याच्यातून बाहेर पडणं कठीण जातं. अनेक वेळेला कॉन्स्टिपेशनचे जे पेशंट असतात त्यांना IBS-C म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम सी प्रकार म्हणजे कॉन्स्टिपेशनचा प्रकार हा असतो आणि यामध्ये या रुग्णांना याच्यातून बाहेर काढणं खरंच खूप जिकिरीचं काम असतं. यामध्ये त्या डॉक्टरांना सुद्धा त्यांची स्किल वापरावी लागते आणि याच्यातून बाहेर पडणं थोडा वेळच जातो, म्हणजे बऱ्यापैकी वेळ लागतो, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, तुम्हाला पथ्य व्यवस्थित करावं लागतं आणि हे कन्सिस्टंटली करून करून मग जाऊन कुठेतरी तुम्हाला त्याचा फायदा होणार असतो. तर मित्रांनो, तुमच्यापैकी जर कोणालाही कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ऍटलिस्ट अवेअरनेस होईल आणि ते योग्य तज्ञांकडे याचं मार्गदर्शन घ्यायला नक्की जातील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.